तो आपण आता बघूया. तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये आपण बघूया उत्क्रांतीचा सिद्धांत. ठीक आहे. तर उत्क्रांतीचा सिद्धांत बघत असताना उत्क्रांतीचा सिद्धांत आपण बघूया. याच्यामध्ये जर आपण पाहिलं उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलं बघा, एक एक लाईन आपण लाईन बाय लाईन बघूया. काय म्हणतात आपल्याला, या सिद्धांतानुसार पहिला सजीव जीवद्रव्य हा पृथ्वीवर कोठे निर्माण झाला? कोठे निर्माण झाला? समुद्रात. पुढे निर्माण झाला पृथ्वीवर, समुद्रात निर्माण झाला पहिला जीव. म्हणजे आपण जे आज सगळे काही दिसतोय याची जी सुरुवात झाली, सगळ्यात पहिला जीव कुठे तयार झाला? समुद्रात तयार झाला. समुद्रामध्ये पहिला जीव तयार झाला आणि मग तिथून पुढं तिथून जीवाची सुरुवात झाली, जीव सजीवाची सुरुवात झाली. मग काय झालं, काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. सुरुवातीला काय झालं फक्त, सुरुवातीला फक्त आणि फक्त काय होतं, एक सजीव तयार झाला, एक सजीव पदार्थ तयार झाला. पुढे काय झाला, समुद्रात तयार झाला. त्याच्यानंतर त्याच्यात काय झालं, हजारो वर्षानंतर बघा, एक दिवसात दोन दिवसात झालं काय सगळं नाही. याचा शब्दच आपण उत्क्रांती दिलेला नाही. आणि आपल्या आयुष्यात खरं म्हणजे उत्क्रांतीच व्हायला पाहिजे, क्रांतीची गरज नाही. काय व्हायला आणि मग त्या ठिकाणी हजारो वर्षानंतर काय झालं, एकपेशीय सजीव तयार झाला. बरं काय झालं, सजीव तयार झाला, एकपेशीय सजीव तयार झाला. ठीक आहे. आणि मग पहिलं सजीव समुद्रामध्ये, नंतर त्याच्यामध्ये काय झाला, बदल झाला आणि एकपेशीय सजीव तयार झाला. ह्या एकपेशीय सजीवामध्ये काय झाला, बदल झाले. कसे बदल झाले, क्रमाक्रमाने बदल झाले, क्रमाक्रमाने बदल झाले. आणि मग हळूहळू क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. आता आपलं शरीर जर आपण अभ्यास केला तर खूप जटिल, जर बघितलं तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया दिसून येतात. पचन संस्थेचं जर का आपण काम बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आपल्या मुखापासून, आपल्या दातापासून काम सुरू होतं. आपण अन्नाचा कण तोंडात घेतला, एखादा घास घेतला, काय होतं, आपल्या तोंडाला पाणी येतं, आपण त्याला चावतो. आपली मशीन येईल, कटिंग मशीन. जसं आपण कुट्टी मशीन बघितली, कुट्टी मशीन मध्ये चारा टाकतो आपण तर ते काय होतं, तुकड्या होते. तशी ही आपली मशीन आहे, कटर आहे, कटर. हे मशीन काय करतं, त्या अन्नाला काय करतं, बारीक बारीक कणामध्ये विभागतो. नंतर तिथे काय झालं, स्टेप बाय स्टेप जर आपण पाहिलं तर जागोजागी वेगवेगळ्या प्रक्रिया दिसून येतात. मुखामध्ये लाळ मिक्स होते, त्याच्यानंतर ते अन्ननलिकेद्वारे जठरात जातं. जठरात गेल्यानंतर तिथं ते परत रस मिक्स करतात. त्याच्यामध्ये कोणकोणते रस आहे तिथं, त्याला शब्द दिलेला आहे जाठर रस. त्याच्यामध्ये काय काय, त्याच्यात तुमचं हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, त्याच्यात म्युकस आहे, त्याच्यात पेप्सिन आहे. हे वेगवेगळे रसायन आहे, याचे काम वेगवेगळे, म्हणजे प्रत्येक अवयवाचं काम वेगवेगळं आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय झालं, आपल्याला गुंतागुंतपणा आपल्या शरीरात दिसून येतो. आता वेगवेगळ्या, आता आपले हे संच नाव याच्या पुढे त्याच्यानंतर जो लेसन सजीवातील जीवन प्रक्रिया बागे. आता ऑलरेडी आपण मागच्या वर्षी पण काय केलं नवीन जीवन प्रक्रिया पाहिली. कोणकोणत्या जीवन प्रक्रिया होत्या सर, तिथं आपल्याला आपण तिथं परिवहन पाहिलं, आपण तिथं उत्सर्जन पाहिलं, आपण तिथं नियंत्रण समन्वय पाहिला. तसं त्याच्या आधी पण वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया पाहिल्या नाही, बरोबर आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे काय, आपलं शरीर किती जटिल तयार झालं. सुरुवातीला असं शरीर होतं का आपलं, नाही, एवढं जटिल शरीर नव्हतं. सुरुवातीला जे सजीव तयार झाले आपण पाहिलं, अतिशय सगळ्यात आधी जीवद्रव्य तयार झाला. जीवद्रव्य म्हणजे काय, आपण ती पेशी पाहतो, आपण ती काय पाहतो, पेशी पाहतो. पेशी, ह्या पेशीच्या आतमध्ये द्रव पदार्थ असतो, याला शब्द काय दिलेला आहे, जीवद्रव्य. काय नाव दिलेलं आहे, जीवद्रव्य. हे जे जीवद्रव्य आहे हे तयार झालं, आधी काय तयार झालं, जीवद्रव्य तयार झालं. आणि नंतर त्याच्यापासून मग एक पेशीय सजीव. आणि सगळ्यात आधी काय सांगितलं त्यांनी, सगळ्यात आधी जीवद्रव्य तयार झालं. काय तयार झालं, जीवद्रव्य तयार झालं. आणि जीवद्रव्य कुठे तयार झालं, म्हणजे ते समुद्रात तयार झालं. त्याच्यापासून मग काय झालं, एक पेशीय सजीव तयार झाला. ह्या एक पेशीय सजीवापासून काय झालं, अधिक मोठे व जटिल सजीव तयार झाले. अधिक मोठे व जटिल सजीव तयार झाले.
यस, अधिक मोठे व जटिल सजीव तयार होते. अशा पद्धतीने. आणि मग हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत गेले. बघा, आणि व्याख्या पण आपण पाहिजे ही उत्क्रांती म्हणजे काय? सजीवांमध्ये होणारा अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल. सावकाश होतो, लगेच होत नाही. दुसरी गोष्ट काय सांगितलं त्याच्यामध्ये की कसा कोणामध्ये होतो? सजीवामध्ये होतो. काय होतो? क्रमिक बदल, क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्यात कार्यक्रम होतो, करेक्ट कार्यक्रम होता. बरोबर आहे. मग अशा पद्धतीनं ह्या जीवद्रव्यापासून अधिक आणि मोठे जर तयार झाले. आपल्या वनस्पतीचं पण पाहिलं, प्राण्याचं पण पाहिलं. आठवीला आपल्याला गणित विज्ञान भागमध्ये पहिला धडा होता सजीवाचं वर्गीकरण. त्याच्यानंतर मागच्या वर्षी वनस्पतीचं वर्गीकरण होतं, यावर्षी प्राण्याचं वर्गीकरण. त्याच्यामध्ये वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये आपण पाहिलं की वनस्पती कशा अत्यंत लहान वनस्पतीपासून मोठ्या मोठ्या वनस्पतीपर्यंत आहे. याच्या आधी सुद्धा आपण पाहिलं की क्लोरेला नावाची जी वनस्पती आहे ती सगळ्यात लहान वनस्पती आहे वनस्पतीमध्ये. आणि सगळ्यात मोठं कोण आहे? तर वडाचं झाड. आणि असं जर आपण बघितलं तर प्राण्यामध्ये सुद्धा काय सांगितलं आपल्याला? अमिबा आणि पॅरामेशियम याच्यापासून आपण देव मासा किंवा माणूस इथपर्यंत विस्तार आहे. आता माणूस हा मोठा नाही आहे, पण आपल्या शरीरामध्ये मानवामध्ये आपल्याकडे काय आहे? शरीरामध्ये गुंतागुंतपणा किती विचित्र आहे बघा. आपल्या त्वचेवरती केस येतात, त्याच्या त्वचेच्या खाली वेगवेगळे स्तर आहे. कशाचे? त्वचेचे स्तर आहे. त्याच्यामध्ये कशाचं जाळं आहे? त्याच्यामध्ये पूर्ण शरीरावरती जाळं आहे, चेतापेशीचं जाळं आहे. का पूर्ण संदेश पुढे जायला पाहिजे मेंदूकडे. गुडघं तयार झालं, इथं 4 ज्ञानेंद्रिय इथंच बसून टाकली. एक डोळा, नाक, जीभ, कान, चार इथंच देऊन टाकले. आणि पुन्हा त्याचा ज्ञानेंद्रिय जागीच वर बसवला इथं. विचार कधी केला का कधी मेंदू जर गुडघ्यात असतात? एक डोळा पुढे एक डोळा मागे असतात. काय बनालेवाल्याचं किती म्हणजे गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला पण आपण मेंदू असून तर त्याचा वापर करतो नाही असायला पाहिजे. असो ज्याचा त्याचा भाग आहे, ज्याला जशी गरज पडत त्याचा तसा वापरला पाहिजे मेंदू, आहे की नाही? चला पुढे जाऊया. तर हा विकास कसा आहे? सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी म्हणजे कसा बरं? पूर्ण विश्वामध्ये. असं नाही की पृथ्वीवरती फक्त महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, बरापूरमध्ये, आउटरपिच्यू क्लासेस मधले कोणामध्ये बदल असं झालं. पूर्ण जाग्यामध्ये जिथं जिथं सजीव असेल ठाई वनस्पती, प्राणी, कवक सगळ्या सजीवामध्ये बदल झाले. आपण म्हणतो की कोंबडी कशी तयार झाली. काही लोक बोलताना प्रश्न विचारतात, कोंबडी आधी अंड आधी कोंबडी आली बाळा. कसं? कारण ती कोंबडी आहे. कोंबडी ही सुरुवातीला हा जीव तयार झाला. तो जीव कसा तयार झाला याच्यामध्ये आपण पुढे पाहणार आहोत की जाती म्हणजे काय. जाती म्हणजे काय असतं की नैसर्गिक फलनाद्वारे नवीन जीव तयार करणारी एक सजीवांचा गट, त्याला जाती शब्द दिला आहे. म्हणजे आधी कोंबडी तयार होणार आणि कोंबडीमध्ये कोणती ॲबिलिटी असणार की ती त्याच्यासारखी पिल्लं तयार करू शकते. बरोबर आहे. आणि भूत कोंबडी आली, बरं तो मदत अंडा आहे. अंड काय ढगातून पडलं का? बरोबर आहे. पॉईंटकडे यायचा हा विकास कसा म्हणता? सर्वव्यापी सगळ्या ठिकाणी होणारा बदल आहे. हा फक्त आपल्या बदनापूर पुरता मर्यादित नाही किंवा जालना जिल्ह्यापुरता, मराठवाड्यापुरता, महाराष्ट्रापुरता, भारतापुरता, आशिया खंडापुरता मर्यादित नाही. हा जगाला लागू पडतो आणि हे की नाही. त्याच्यामुळं हा विकास कसा आहे? सर्वव्यापी आहे आणि सर्व अंगाने होत गेलेला आहे. सर्व अंगाने शब्द काय घेतला? आपलं ज्यावेळी शरीराचं वजन वाढतं, फक्त डोकंच मोठं होतं का? एखाद्याचा एक हातच लंबा झाला असं पाहिलं कधी? एखाद्याचा पायच लंबा झाला होतं का असं कधी? असं कधी होत नाही. होतं काय? सर्व अंगाने विकास होतो. काही लोक फक्त ढेरी वाढते, हातपाय एवढी त्याचं कार्य त्यांच्या पोटामध्ये जंतच आहे. काय झाली? जंत. ते म्हणतेच खवरायची गोष्ट आणि ते खातात. ते जाताच्या पोटात जातात, आपल्या पोटात जात. वर्षामध्ये आपल्याकडे 3 ऋतू आहे.
आणि प्रत्येक ऋतू सुरू झाल्यानंतर आतमध्ये आपण काय केलं पाहिजे, जंताची औषध जे आहे ती घेतलं पाहिजे प्रत्येकाने. जंताचं औषध हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण जे अन्न खातो त्याच्यात माती आहे. मातीमध्ये योग्यशा 1 सेंटीमीटर खोल्याच्या जागेमध्ये हजारो सूक्ष्मजीव असतात. त्याच्यातलं एक सूक्ष्मजीव जर आपल्या पोटात गेला, लहान आतड्यामध्ये मोठ्या आतड्यात गेले, तिथं त्याची ती कॉलनी तयार करतात. मग आपण खातो ते आपल्या अंगाला लागत, बरोबर आहे का? मग ते आपण म्हणतो मी तर लय खाऊ राहिलो, मग चाललं कुठं, ते चाललं त्या पोटात. आणि ते जंताच्या पोटात गेल्यानंतर मग ते आपल्या अंगी कुठं लागतं, उलट जंत आपल्या त्या ठिकाणी वेगवेगळे हानिकारक द्रव्य त्या ठिकाणी सोडून देतात आणि त्याचे परिणाम आपल्या त्वचेवरती, किडनीवरती सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून फक्त काय करायचं की जर ऋतू बदलायचा होता, आता अगोदर आपण काय करतो शाळेमध्ये आपल्याला वाटायला आणि आपण म्हणतो इतका शरद दिली असेल गोळी, ती जी गोळी आहे ना, तर ती गोळी असण्याचं कारण एकच आहे, ती गोळी आहे जंताची गोळी. प्रत्येकाला खायला पाहिजे. त्याचा फायदा काय होतो की त्याचा फायदा हा आहे की आपल्याला आपल्या पोटामध्ये झालेले जंत हे मरण पावतात. किंवा आपण पाहिलेलं की ते दही खातो बघा आपण, दही का खातो, दही खाण्याचं कारण एकच आहे की दहीमध्ये जे लॅक्टोबॅसिलस जीवाणू असतात, ते जीवाणू काय करतात, आपल्या ह्या आतड्यातले जे हानिकारक जीव आहे त्यांचा नायनाट करतात. किंवा तिथले जे राहिलेले काही अन्नाचे घटक आहेत त्यांना त्यांचं विघटन करायचं, त्यासाठी ते सूर्य मदत करतात. तिथल्या सूक्ष्मजीवांची सुद्धा आपण काय करतो, संख्या वाढवतो. आपण पाहणार आहे आपल्याला पुढं ओळख सूक्ष्मजीव शास्त्र नावाचा धडा आहे, त्याच्यामध्ये आपण पाहूया. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. मग याच्यातूनच काय झालं, अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आहेत बघा. त्याच्यातूनच अनेक जीव निर्माण झाले, सगळेच प्राणी तयार आहेत. त्याच्यानंतर ओके, यामुळं या सर्व प्रक्रियेला क्रम विकास अथवा उत्क्रांती म्हटलं जातं. काय शब्द दिलाय की क्रम विकास, क्रमाक्रमाने होणारा विकास. मराठी शब्द आहे, जसे हजार अर्थ घेतला खूप छान पैकी आपण ते करू शकतो. यात आपण काय म्हणलं, क्रम विकास अथवा उत्क्रांती म्हटलं आहे. आणि ही जी उत्क्रांती आहे ही कशी आहे, संघटनात्मक. वर आले हे झालंय, हे फक्त एका क्षणात झालेलं नाही. काय झाले, संघटना निर्माण झाली. संघटना आपण जर एकटे असतो आपल्याला कुठल्याही जीवन खाऊन टाकलं असतं, पण आपण सगळे जर कसे राहतो, कॉलनीला राहतो. जसं बनत नाही आपल्या शेजाऱ्याचं ते वेगळा विषय आहे. महत्वाचा घटक काय की आपल्या सगळ्याचा एकमेकाच्या आपण का आहोत, सपोर्ट आहोत, सहारा. आपण ते सहाऱ्याला सहारा केला पाहिजे, ठीक आहे. तर ही संघटनात्मक उत्क्रांती बघा, निसर्गाला सुद्धा तयार करताना आपल्या सगळ्यांना वेगवेगळं बनवलं, पण सगळ्यांना सांगितलं की भाऊ हम सब एक. आपल्या असं कोणी आहे का इथं एखादं त्याच्या शरीरातलं रक्त हिरवं आहे, हिरव्या रक्ताचं आहे का कोण, पांढऱ्या रक्ताचं आहे का कोण, नाही. आपण सगळे लाल रक्ताचे प्राणी, सगळे अन्नच खातात. आहे का दुसरं काही असं विचित्र प्राण्याची, प्राण्याची विष्ठा खातो असं कोणी आहे का? ते कुत्र कोंबडी ते करते ते तसं का, आपण ते नाही. आपल्याला देवानी नख दिले, बरोबर आहे. आपल्याला असे सुळे दात दिले का, कुत्र्यासारखे, वाघासारखे, हे की नाही, मांजरीसारखे असे खालून आणि करून असे 2 दात असतात, बरोबर आहे. ते दात ते नॉन व्हेज खाणारे प्राणी असतात, ते आपण नाही तसं. ठीक आहे, ते आपलेच प्राणी नसते, ते संघटनात्मक उत्क्रांतीमध्ये नसतं ते, हे की नाही. मग याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी उत्क्रांतीची व्याख्या दिली आहे. ती व्याख्या आहे कोणती व्याख्या बघू शकता. ती व्याख्या आहे की भिन्न रचना. शब्द काय वापरला बा, भिन्न म्हणजे कसं, भिन्न म्हणजे विरकसत, भिन्न म्हणजे भिन्न शब्दाचा अर्थ होतो वेगवेगळं. काय वेगवेगळं, रचना. रचना म्हणजे काय, सगळे प्राणी सारखे प्रत्येक प्राण्याची रचना वेगवेगळी. आपण सुद्धा आपली सुद्धा रचना थोडीफार आपली मॅच होती. सगळ्याच्या मुटकं वर आहे, गुटक्याच्या बाजूला गुटक्यामध्ये सगळं पार्ट आहे, डोळे, नाक, ओठ, कान, पोटी, हेअर आहे, टाकले जातात, वेगळा विषय, बरोबर आहे. मग पूर्ण शरीरावरती वर एक काय कंट्रोलर आहे. हे कंट्रोलर म्हणजे हे सगळं इन कुठून करायचं, काय इन करायचं, हा बरोबर आहे. सगळ्यात आधी आपण सगळे काय पाहतो,
हा चेहरा पाहतो, बरोबर आहे. नंतर सगळ्याच्या बरोबर इथं हात आहे. असं कोणी आहे का हात दुसऱ्या ठिकाणी एखाद्या नाही. सगळ्यांना या ठिकाणी काय झालेली आहे, शरीराची ठेवण म्हणजे रचना. सगळे प्राण्याची रचना कशी आहे, वेगवेगळी आहे. गायीची रचना वेगळी आहे, बरोबर आहे. कुत्र वेगळं आहे, कोंबडी वेगळी आहे, पक्षी वेगळे आहेत, सूक्ष्मजीवाची रचना वेगवेगळी आहे. मग याची रचना कशी आहे, वेगवेगळी आहे. आणखी पुन्हा दुसरा काय शब्द आहे, कार्य. सगळ्या प्राण्याचं कार्य पण वेगवेगळं आहे. हा, तर सगळ्यांचं कार्य पण कसं आहे, वेगवेगळं आहे, बरोबर आहे. सगळ्यांचं कार्य कसं आहे, वेगवेगळं सुद्धा आहे. आणि असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागैतिक विकास म्हणजे काय होते, रचना व कार्य. हा, भिन्न रचना व कार्य काय सांगितलं शब्द बघा, भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागैतिक विकास. याच्यात काय झालेली आहे, प्रगती झालेली आहे, अधोगती नाही, प्रगती झालेली आहे. आणि त्यालाच काय शब्द दिला त्यांनी, आपल्या या ठिकाणी काय काय कळालं याच्यामध्ये, काय काय कळालं. सगळ्यात आधी हे कळालं की सगळ्यात पहिले जीव तयार झाला, समुद्रात तयार झाला. त्याच्यानंतर पहिला त्याच्यापासून काय झालं, त्याच्यापासून त्याच्यामध्ये बदल घडला आहे. नंतर अधिक मोठे व जटिल घटक तयार झाले आणि मग हे बदल कसे होत गेले, एक छोटासा शब्द राहिला या ठिकाणी. याच्यासाठी किती दिवस लागले, तयार झाला त्याच्यापासून जटिल आणि गुंतागुंतीचे सजीव तयार होण्यासाठी किती दिवस लागले, 300 कोटी वर्ष आपल्याला लागले. त्यात काही डाऊट, काही अडचण, काही तकलीफ नाही. मग त्याच्यावरून आपण सांगितलं की आधी काय सांगितलं, अजून बदल झाला, अजून काही बदल झाला. हा सर्व व्यापी आहे, हा सर्व व्यापी आहे, हा सर्व व्यापी आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तर हा सर्वव्यापी आहे आणि सर्व अंगांनी होत गेलेला आहे. आणि यातूनच अनेक प्रकारचे सजीव या ठिकाणी अस्तित्वात आले. यामुळेच या प्रक्रियेला काय शब्द दिलेला आहे, काय शब्द दिलेला आहे, क्रमविकासाचा शब्द दिलेला आहे. मग याची व्याख्या आपण शेवटची बघून घ्या, हातून घ्यायचा. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागैतिक विकास म्हणजे काय आहे, ठीक आहे. याच्यावरती आपण प्रश्न तयार करू शकतो की सर्वात पहिला सजीव कुठे तयार झाला, समुद्रात. त्याच्यानंतर कोणत्या जीवाची निर्मिती झाली, एक पेशीय. याच्यासाठी किती कालावधी लागला, 300 कोटी वर्ष. त्यानंतर हा विकास कशा प्रकारचा आहे, हा सर्वव्यापी आहे आणि सर्व अंगाने झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपली तिसरी व्याख्या काय सांगितली उत्क्रांतीची, की भिन्न रचना, वेगवेगळी रचना आहे. सगळ्याची ठेवण शरीराची कशी आहे, वेगवेगळी आहे. असं असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागैतिक विकास म्हणजे काय आहे, ठीक आहे. असं आपण थोडक्यामध्ये या उत्क्रांतीचा सिद्धांत पाहिला. त्याच्यानंतर आपल्याला काय वेगवेगळे पुरावे दिले आहेत. बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले, तुम्ही म्हणता की उत्क्रांती झाली, मग त्याचे पुरावे काय. तसं आपण कोर्टामध्ये गेल्यानंतर कोणी जर का काही काय केलं, जसं की एखाद्यानं आरोप केला, यांनी आमच्या घरामध्ये चोरी केली, यांनी काय केलं, हे हा व्यक्ती यानं काहीतरी पुढा केला, मग याच्यासाठी हा गुन्हा जर केला असेल यांनी, तर ह्या गुन्ह्याला सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावा काय, याच्यासाठी 6 पुरावे दिले. बरं, किती पुरावे दिले, 6. सगळ्यात पहिला पुरावा आहे बाह्यरूपीय पुरावा. आता बाह्य म्हणजे कोणतं, बाह्यचं म्हणजे जे काही दिसतंय आपल्याला, बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय केलं, बाह्यरूपीय पुराव्यामध्ये आपण काय केलं, प्राणी आणि वनस्पतीची रचनेचा काय केला अभ्यास केला. बाहेरून आपले हे प्राणी आणि वनस्पती कसे दिसतात. आता याच्यामध्ये आपल्याला 3 प्राणी दिसत आहेत आणि ह्या 3 प्राण्यामध्ये काहीतरी सारखेपणा दिसतो. बाहेरून बघितलं तर बाह्यरूप आपण बघितलं ना, आपल्याला बाहेरून डोळे, बरोबर आहे, ओके. हा, तो आपण जर बाहेरून बघितलं ना तर आपल्याला दिसून येतं की डोळ्याची हेवन बघा तुम्ही, बरोबर एकाच ठिकाणी असल्यासारखे दिसते. समोरच्या ठिकाणी त्यांचे कान जे वरच्या बाजूला आहेत, सगळ्यांची कान. त्यानंतर तोंड आहे ना, नाक त्यांचं समोर आहे आणि नाकाखाली तोंड आहे.
बरोबर आहे. पुन्हा त्यांच्या शरीरावरती काय आहे, दाट केस आहे. ह्या सगळ्या गोष्टी बाह्य रूपांतर आपण बघितलं. ह्या सगळ्यावरून आपल्याला काय कळतं, ह्या सगळ्यावर आपल्याला कळतं की या सगळ्याची पूर्वज कशी असली पाहिजे, एक असले पाहिजे. याच्यासाठी काय केलं आपण, फक्त बाह्य रूपाचं निरीक्षण केलं. वी ऑब्झर्व दिस ॲनिमल बाय एक्सटर्नल, किंवा याची फक्त आपण काय बघितलं, बाहेरून यांचं शरीर बघितलं. काय बघितलं, मॉर्फोलॉजी बघितली. पुढे एक सब्जेक्ट आहे मॉर्फोलॉजी नावाचा, आपण पुढे तरी गेलो होतो. त्या ठिकाणी मॉर्फोलॉजी बघितली. असंच वनस्पती सुद्धा आपण बघितलं. प्राणीचं झाल्यानंतर आपण वनस्पतीच्या बाबतीत पाहिलं, आपल्याला या ठिकाणी याचे जे पान आहे, पानाची रचना दिसते, बरोबर आहे. त्यानंतर फळाचा आकार सुद्धा आहे की नाही, पानाचा रंग आहे, पानावरती ज्या शिराविन्यास शब्द आहे बघायला. शिराविन्यास म्हणजे पानांवरती ना अशा रेषा असतात, रेषेमध्ये एक पॅटर्न दिसून येतो आपल्याला, है की नाही. हे सुद्धा सांगतं की याचे पूर्वज काय असले पाहिजे, एक असले पाहिजे, है की नाही. फांदे आहे. पुन्हा जे फळ येतं ना, फळ कुठे येतं, तर फळ हे फांदीला आणि पानाला, त्या फांदी आणि पानाच्या दोघांच्या मध्ये फळ असतं बघा. असंच कुठेही फळ लटकत नाही. एक फांदी आणि एक पान या दोघांच्या मध्ये या ठिकाणी असेल, या ठिकाणी आपल्याला काय म्हणजे त्या ठिकाणी फळ दिसून येतं. ठीक आहे. हा पहिला पुरावा आहे, बाहेर पुरावा. लक्षात आला का तुम्हाला. याच्यात काय केलं, फक्त तुम्हाला जर विचारलं उत्क्रांती झालेली आहे का, मग तुम्हाला सांगता येईल, हो सर आमच्याकडे 6 पुरावे, वी हॅव 6 एव्हिडन्सेस. त्यातला पहिला बाहेर सांगायचं की वनस्पतीमध्ये काय सारखेपणा दिसतो, प्राण्यांमध्ये काय सारखेपणा दिसतो. इथे दिले आपल्याला की जे प्राणी आहेत, प्राण्यांमध्ये जर आपण पाहिलं तर तोंडाची रचना, डोळ्याचे स्थान, नाकपुड्या, तसेच कानाची रचना, हे सगळे वैशिष्ट्य प्राण्यामध्ये सांगतात. म्हणजे प्राण्याचे पूर्वज काय आहे, एकच आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय सांगितलं, पानाविषयी. वनस्पतीमध्ये पानाचा आकार, पानावरती शिराविन्यास असतो, पानाचं देठ, पानाची रचना, हे सगळे वैशिष्ट्य सांगतात. या सगळ्यांची साम्यस्थळ सारखंच आहे आणि याच्यामुळे यांचे पूर्वज कसे आहेत, एकच पूर्वज आहेत. त्यांच्यापासून उत्क्रांती झालेली आहे, बरोबर आहे. असंच शरीरशास्त्रीय पुरावे आहेत आपल्या या ठिकाणी. शरीरशास्त्रीय पुरावे आपल्याला काय सांगतात की आपण शरीरशास्त्र पुराव्यामध्ये आपण शरीराचा बाहेरून रचनेचा अभ्यास केला का, नाही. उदाहरणासाठी आपण काय केलं या ठिकाणी, तर 4 वेगवेगळे प्राण्याचे काय केले आपण, सजीव वेगवेगळे अवयव घेतले. याच्यामध्ये आपण काय केलं, आपला हात घेतला, त्याच्यानंतर बैलाचा पाय घेतला, ते झाडाला उलट देवमाशातपर आणि वटवाघळ, हे जे प्राणी आहेत, ह्या प्राण्याचं आपण काय केलं, ह्या प्राण्याचं काय केलं आपण, तर ह्या अवयवाचं वरून निरीक्षण केलं. तर आपल्याला जर बाहेरून पाहिलं तर आपल्या याच्यामध्ये काही सारखेपणा दिसून येत नाही, बरोबर आहे. वरून काही सारखेपणा दिसून येत नाही. परंतु आपण जर त्याची रचना पाहिली, हे बघा इथं आपण एकदा जोडतोय अवयवात, बरोबर आहे. दुसरं या ठिकाणी इथं एक जोडणी येते, इथं एक जोडणी येते, इथं एक जोडणी, हे पहिलं. दुसरं काय येतं, हा दुसरी जोडणी इथं आहे, ही दुसरी. एक मिनिट जोडणी, हे बघा ही जी जोडणी गमत जोडणी, एक मिनिट, हे बघा तुम्हाला सांगतो, हे जे आहे ना त्याच्यातली ही जोडणी बघा, ही एक जोडणी, एक जोडणी, ही एक जोडणी आहे, त्याच्यामध्ये ही आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या प्रत्येकाच्या 3 जोडणी दिसून येतात. हातामध्ये सुद्धा बघा या ठिकाणी एक जोडणी आहे, ही एक जोडणी आहे, ही एक जोडणी आहे, ह्या ज्या जोडणी आहे याच्यामध्ये आपल्याला सारखेपणा दिसून येतो या जोडणीमध्ये. आणि म्हणून आपण काय सांगतो की यांचे सुद्धा पूर्वज कसे असले पाहिजे, एकच असले पाहिजे. म्हणजे आपण विचार केला पाहिजे, या प्राण्यांना आपण त्रास करताना हे आपली पाहुणीची, आपले पाहुण्याचे, हम सब एक है, हम सबके, आपल्या सगळ्यांचे पूर्वज कोण आहे, एकच आहे. त्याच्यामुळे देव म्हणून देवाने आपल्याला खूप समजदार बनवलेले, बुद्धी दिली आपल्याला, आणि तिचा आपण फायदा घेतला पाहिजे. नाही असं जीवाचं या प्राण्याचं कसं कल्याण करतात ते आपल्याला करता आलं पाहिजे. आपले लोकच काय करतात, न त्रास देतात. याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या अवयवातील हाडाच्या रचनेत किंवा जोडणीमध्ये सारखेपणा दिसून येतो, आणि याची सांगता आपल्याला सगळ्याचे पूर्वज कसे आहेत, समान असावे. घरी गेल्यानंतर उत्क्रांतीच्या सिद्धांतावरती 3 प्रश्न तयार करूया.